म्हणजे बायका बिका म्हणता ना, 8 बायका देवाकडे आल्या, देवानं केल्या. मग ती सत्यभामा असू द्या, ती रुक्मिणी असू द्या, आलेल्या बायका आहेत त्या देवाकडे. त्यांनी प्रेम केलं, त्यांनी भक्ती केली म्हणून देवानं स्वीकारलं. 16,106 घरं फिरलेणार आहेत. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वा घटी राम भरला घनदाट, जिचे तिचे भूत तेथे मानिजे भगवंता, भक्ती योग निश्चित जाणं माझा आवडींचं रण नाही. सगळीकडे परमात्मा. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही बेठावी, देव तिच्या संग फुगडी खेळत होते मायावी रूपानं. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदानं बघितलं, ही एकट्याच दिसते. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले, आलतो फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद रामनच, रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणले, रोज आई साहेब म्हणत होत, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले. पिसाळलं का काय? नारदा नाही, नारद राव म्हणायचं. तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय, जिथं मी नाही तिचा नवरा तू. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी बोलायचा धर्म. कसं बोलायचं? आदरानं. नारद राव म्हणा. रुक्मिणी मातेला कळलंय, ह्याला सासूची संगत झाली, ही बंगलय, आणि देवानं ही सुधरवाय पाठवली. सगळीच काम मुख्यमंत्री करत नाही ना. आता बाकीचे 2 काय उगाच ठेवले महाराज, सॉरी उपमुख्यमंत्री महाराज. मग ते नारदाकडनं, ते नारदाचं काम आपल्या रुक्मिणी मातेकडे दिलं. रुक्मिणी माता आपल्या, खरंय नारद राव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून आपल्या वाटणीला लय कमी येतं. तुमचा माझा राजा राणीचा संसार कसला भारी. आता कसं आहे ना, मी जर तुमच्या हाताला धरून या बाणसरवळ्यात गेले, हे काय म्हणतील लोक, कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील. आपण काय करू, मी विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. आता ह्या विधीची तयारी करेपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन स्नान करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. म्हणून म्हणलं मराठी शिकत जा. मराठी शाळेत होता ह्यो शब्द महाराज बरं का, ते मराठी व्याकरणामध्ये हाय. लिंग प्रवर्तन झालं. आता ज्याला कळलं नाही त्याला सांग. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आले नाही. वर आले नाही, वर आली. उगाच्या उगा धोत्रातलं गेलं, लुगड्यात गुतलं. चांगलं भजन करीत होत, चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या आणि बांगड्या आल्या, नतनीन मुरणीन ठुशीन झुमका, शिंडी गेली कमरापर्यंत केस आले. चांगले दष्टपुष्ट होते, चवडीच्या शेंगासारखी नार निर्माण झाली. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. पाण्यातनं पुरुष नाही, पाण्यातनं स्त्री निघाली. त्या वनात कुंड निघालं. त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. उग दष्टपुष्ट काळा कुळकुळीत उग आरधांड, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या, तुला माहित नाही मी कोण आहे. नारदी म्हणल्या, येडे मी आताच बदलले. लय बायको करायची हौस होती. ह्यांनाच वडीत वडीत नेलं, ह्यांच्या संगच लगीन केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. वर्धापन दिनाचं कीर्तन नाही, लेकरं झाली. थोडी थोडकी नाही, नाथ बाबा सांगतात, मुद लागले नारदाला 60 पोर झाली त्याला. लागले नारदाला 60 पोर झाली त्याला. मुद लागले नारदाला 60 पोर झाली त्याला. मुद लागले नारदाला 60 पोर झाली त्याला. आठी ढालग झाले मोठे, असं भूत पाठीमागे लागलं. 60 पोर. कुणाला? नारदीला. व क्रम चुकवू नका. नारदाला कशी? नारदीला. नारदाची आधी काय झाली? तिला किती लेकरं झाली? 60 पोर, 61वी मुलगी, कपिला 60. 61.
2 असली घरात किती जीव दमतो ग. शहाणा असतो एक येड असतो. शहाणा सगळं ऐकतो, येड माणसं बघून उड्या मारतो. ती पाहुणा आल्यावर उड्या मारतो. त्याला माहितीये माणसात काय करते, नुसती जातो खाती करते काय. पाहुणा गेल्यावर झपक कधी ना, पण ती पाहुण्याच्या ताटातलंच लाडू उचलतो. पाहुण्याला खायचं असतं पण पाहुणा तरी काय करीन, घे घे म्हणतो काय की नाही. असं ती 2 लेकर दोघात एवढी तारा, एक सटात किती असते. नारदी म्हणली एक खात एक उठतं एक बसतं एक झोपतं एक पुततं. असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला बरं. रात उठली कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली, शिंडी शिंडी, पुन्हा धोत्रातून लुगड्या, पुन्हा लुगड्यातून धोत्रा. नारद म्हणले सुटलो काय की. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविने पाण्याच्या बाहेर आले, गळ्यात येणं, हातात चिपळ्या, नारायण 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 म्हणले हे लय बरं. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव 5 मिनिटाचं सुख आहे ना गे. कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं आहे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, नाही चुकलं होतं 2-4 हाणायच्या. काय ती लेकरं, काय ती नवरा, एकसाठी वेळा बाळत, काय त्या कळा लय सोचलं ग. आता जिंदगीत बाईकडे बघणार नाही, लय सोचलं. मला आहे ना नारदांचं वाईट वाटत नाही, मला तुमची काळजी वाटते. त्या बिचाऱ्यांचं एवढं एकदा चुकलं होतं तर एवढं भोगलं. तुमचं अख्खं आयुष्य कचकच कांद्यात गेलंय. अरे पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू करू झुम करू करू बघता रे तुम्ही. कसं व्हायचं तुमचं, लय काळजी वाटते दादा, लय काळजी वाटते. नारद म्हणले आता नाही. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. महाराज नारदांत एकदा चुकलं तर वासनेनं एवढं वाटोळ केलं. तुम्ही मला सांगा, आपण काही वासना विरहित माणूस आहेत का? एखादी सुंदर स्त्री दिसावी तर आमचं मन जातं. अरे मन फक्त तुझं पाहता दृष्टीनं फिरे, दुसरीकडे नाहीच केलं पाहिजे. तर सासू मारली म्हणायचं, तर वासना विरहित आहे. कारण देवा इतकं देखणं कोण आहे सांग ना. देवाच्या ऐवजी म्हण जायला देवा इतकं देखणं कोण आहे. बाह्य आणि अंतर म्हण दोन्ही देवा इतकं सुंदर कोणाचं. शंकराचार्य सांगतात बघा, अधरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मधुरम गमनम मैथुरम मधुराधिपति रखिलम मैथुरम हदरम मैथुरम वैतनम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. काय सांभाळत असेल तो. आणि जर तो एवढा सांभाळतोय तर ह्या सासूची गरज नाहीच. कोण तुझ्यासारखा देखणार सर्वस्वी करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य खूप कर्कश आवाज वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण
वासुदेव बोला कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव तुझ्यासारखं देखणंच कुणी नाहीये देवा मनातून स्मरता आलं पाहिजे कशाला दुसरीकडे नजर जावी नाहीच तुझ्या चरणी हरिणे माझे हरिले चित्त भानवित्त विसरले पाहिला पाहिला नंदनाचा नंदन तिने विधियले हा अखंडितपणे तुझं व्हायची ताकद तुझ्या चिंतनात आहे तुझ्या दिसण्यात आहे आणि खरं सांगते दादा किती परमार्थ कला ज्याला नजर पवित्र करता आली नाही तो काहीच करू शकत नाही समदृष्टी घेता समान श्री हरी श्रीमदमावरी हरीचा समान नजर हवी तर योग्य कुठल्या कुळात जन्माला शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली झाबडा झाबडा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे शिवा के मावले है वो ऐसे उनकी औलाद नहीं कि बेटी उठा सके शत्रु की जान ले लेंगे औरत को बाइज्जत छोड़ देंगे कौतुक बायकोला वाटलं क्या लगता है आपको झाबड़ा तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है शाइस्ता खान सांगतो शिवा बदला जरूर लेगा नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा लेकिन बेगम इस बात की जबान देता हूँ बेटी उनकी हो या अपनी किसी भी मुल्क किसी भी जात किसी भी धर्म की क्यों ना हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो हर औरत को देवी की तरह पूछते हैं ऐसे हिंदू है वो औरत जात की इज्जत करते हैं कौतुक बायकोला वाटलं रे शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता तेवढंच सामर्थ्य तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण देवाऐवजी दुसरीकडे मन जात असेल तर कलंक आहेत नको देवा ही चुकीची नजर आहे ना माझी नको 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 सासू माझी किरकिर करी लवकर न्यायी गतीला 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 सत्वर पावकी मला भवानी आई रोडगा बाईन तुला सत्वर पावकी मला रोडगा बाईन तुला भवानी आई रोडगा बाईन तुला 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 आता कोण राहिलं माझे सास सासरे तर मारले आता सगळ्यात जाऊ माझी जाच करी बोडकी करगतीला जाऊ कोण आशा नाव ताई कितीचं असावं महाराज बरं का जाऊचं नाव काय आशा हिला किती बी द्या कमीच पडत किती बी खाऊ घाला पोट काय बरत सर्व सुखाची आशा जन्म गेला हिच्या नादी लागून आयुष्य गेलं पण ही काय सुटली जगण्याचं कारणच ती आहे माणूस जगतो कशा आशेवर तर जगतो माणूस कुणाला सुखाची कुणाला परमात्म्याच्या प्राप्तीची कुणाला धनाची कुणाला नामाची कशा ना कशाची अपेक्षा आशा असते मग आशा मारायची का आशेचा नवरा मारायचा कोण मारायचा बुडकी करायची म्हणजे नवरा मारायचा म्हणजे आशा नाही मारायची संसारातली आशा मारायची कुठली मारायची हाय ही एकदा बुडकी झाली अजून कोण राहिलं नंदाचं कार्ट किरकिर करत खरूज येऊ देत त्याला ही जरा दोघी सामानच आहेत इच्छा